गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 16वा नृप प्रत्यागमन. श्री गणेशाय नमः. भ्रूसिंही मानसपूजन रूपधरुणी गजानन स्वीकारिसी करुणाघन देशी दर्शन तया मम पथोज भुव्यासासी मने कथा प्रियसी नौका हे जड जीवासी भावार्णवासी तारिणी एकाग्रचित्ते श्रवण करिता भक्ती प्रभुन प्राणी परमामृताशन करी आनंद घन होय तेव्हा काशीराज आपले सगळी प्रातःकाळी उठवणी नित्यविधी संपादनी विनायक स्थानी प्रवेशला नमन करे पूजन म्हणे चला करा भोजन तव तो कश्यपनंदन ढेकर पूर्ण देत असे नाना पक्वान्य तृप्ती पावला असे जगतपती शेष उरले पात्रांती पाहि नृपती नैनिते लाडू पायस अपूप वटक पुण्यवदन सूप दधी दुग्ध मधु अमुप कथिका तुप पात्रांगरी मनी मुक्ता फळमाळा दिव्य दीप्ती झळकती गळा नाना अलंकारे पूजिला नर्घ्य वस्त्राला समर्पिले हे देखोनी नयने द्रौपदी कुसे नमनी कोण भक्त माझे सदनी गेला पूजने प्रातःकाळी तया ते पहावे नयनी तो घ्यावा आपले बरी संग तयाचा करुणी अनुदिनी काळ क्रमावा तव भक्ताचा सहवास असावा रात्रंदिवस तेने क्षय होय अघास पुण्य नदीस भरते चढे तरी सांगे त्याचे अभिधान तव प्रसादे त्यासी पाहिन तेने मी सार्थक करीन वैभव जन्म सर्वही ऐसे कोणी नृपवाणी विनायक म्हणे केशवाणी भक्त काशीराजी म्हणून भक्त पूजेलागे निवेदी गुह्या गुण गुह्यतर भक्ता सांगे जगदीश्वर भक्ता गुणी प्रियतर अन्यतर नसे देवासी मग म्हणे काशीराया तुझ कचिनी भक्तचर्या श्रवणे नाश भव भाया लोह लया दुःखदाय दंडकारण्य देशात अंमलनगर विख्यात तेथे गुरुशिवनी माझा भक्त भव्य भूत सर्वदाने सद्जन पालन संहार करू शके मुनीश्वर त्रैलोक्य सचराचर अज्ञा समुद्री श्रीवाहत असे ब्रह्मा विष्णू पंचानन नित्यापेक्षित दर्शन सर्व सकाळ माझे ध्यान माझे स्तन निजाचे मद भजने पापराशी नेल्याचे नेलयासी जितेंद्रिय तप व्यक्तीसी तेने रूपसी आले असे पूर्वी त्याने तत्पूर्ण केले मद लागी प्रसन्न म्यास्वृत्त मुक्ती त्याला गुण दिल्ली गुंड भूमध्ये मननी भ्रूशुद्ध विधान त्रैलोक्य विख्यात पावन त्याचे अतिभक्ती करून सदृश्यता नदी तरी भाजीच्या भाद्रपद चतुर्थी शुक्ल पक्षी पुण्यकृती मानस पूजा परम भक्ती त्याने मदप्रती केली पाहिजे अनुक्रमे मानस पूजन मदभक्ताची मी सांगेन तुझी परिसावे सावधान एकाग्र मन करुणिया प्रातःकाळी उठून केले माझे ध्यान पंचोपचारे पूजन केले स्तवन तयावरी आपण सुस्नात होऊन सुगंध तेरे करण मजलाभ्यंग घालून अंगमर्दन केले बाई परिमळ द्रव्यांचे उठणे मदत निर्माळा करणे परिमळ देह धरणे पूजे करणे भक्ताच्या पंचामृतांची सरोवरे मजरपरी पवित्रे स्नान दिले उष्णगिरे सुगंध निरे करुणिया मग त्याने अंग पुसून पितांबर कविला परिधान अन्योपवस्त्र लागून दिव्य वस्त्रनिधी दिली गळा घालून यज्ञोपविध कस्तुरीचा तिलकराविध कर्णी कुंडली जे विभास्वद घाली अस्तन दयाला हस्ते कंकणे अर्पिली अंगदे बाहुदंडी घातली दिव्य मुद्रिकाशी शोभली दशांगुळी उत्तम कंठी रत्नांजकार पदक्षोभितयावर जय समाध्यान्न भास्कर दिव्य तेज सुंदर विराजला चिंतामणी झळके कंठे सुमन भाळाची दाटी सुगंध फागे दिक्वटी येती भेटी शतपद रत्नखचित सुवर्णांचा कडदौरा अर्पिला साचा चरणी तोडा मित्राचा ब्रिदाचा अधवांतिका धरण होता ऐसे करुणिया पूजन षड्रस्य दिले भोजन पंक्ती वैश्वर्या मर्गना मुनिजन सर्वगी सुवर्णांचे लखलकाट बांती खणांचे मांडले ताट वाट्या मांडल्या उत्कट तेजे पात्रा पाटाने का वाळगे खोबरे आले कोशिंबीर खारकामुळे लिंबे मिरे आवळे लवण शाखावळे अनेका आंबे निंबे सुरण करवंदे आले कोण माईंमुळे बेलेंगाना मिरे कारली आदी करुणी भोकरे नेपदी कोंब इत्यादिक रायती गाजरे उर्वारिक फुले कुहिरी सम्यक मुनिफुलाची देख वाढली दोडके संगे पडवळे कारली वांगी भोपळे घेवडे गोवारी चवळे मेथी माठ पोळे चका चाकवत चुकाळू बसळा केळे दुध्या पोकळा
शाखा जैसावी नक्षत्रमाळा पात्राकाश पोकळा शोभन घोडी शेवगा राताळे पाठवड्या चालक गोळे सांबरी बहू रसाळे कचऱ्या ते वेळे तळणी वाढिल्या बोकळा कोहळा काकडीच्या कारली चिंजुरडी मेवयाच्या वडे पापड पदार्थांच्या हरिपात्रीच्या शोभते पौर्णिमेचे चंद्रमंडळ तैसा वदन पुष्कळ सुवास दिग्मंडळ असमंत सगळं व्यापिले कनक वर्ण रणारण्य वाढले सुवासित पक्वान्न लाडू मोदक पूर्ण पोळ्या मांड्या गान अनरसे कोरवडे अंबावडे कोहळ तिळवडे घारगे फेण्या धिरडे खाजा करंजा वडे गुळवड्या सेवया सरवळ्या देटजे परजा तन्नुळ बोटवे यांच्या अक्षरी वैभवे सुंदर स्वभावे धिक्कारी दे घडी सुंदर दह्याची चिंचसार बहुरुची पात्रे विशाळ दुधीची दधी मधुकृतेची भरली केळेर ताळी शिखरणी लवण पात्री वाढवणी नैवेद्य अर्पिणा लावणी सुवाजीवनी पनार्थ ह्याने भोजन झाल्यावरी मुखस्थ प्रक्षालन करी फळे अर्पिली नानावरी चर्वण करी स्वानंदे आंबे फणस रामफळे अनन द्राक्ष सीताफळे अंजीर नारिंगी केळे डाळिंब नारळे खरबुजे साखर निंबे खारिका जांभळे बोरे कुरवारिका बादाम पक्वकावठे अनेका महामुळांदे ते अर्पिले सर्वांमध्ये प्रियकर यक्षखंडे अपार व्यासविली रुचिकर भरुणी चूळ टाकिला त्रयोदश गुणाचा तांबूल दिदलासाचा दक्षिणार्थ रत्नरुक्माचा पर्वत पुढे त्याच्या देवीला दिव्यांबरे परिधनासी मुकुट अर्पिला शीर्षी दुर्वा शमीपत्पर्णासी करून दीपासी उजळले नाना परिचय मनोहार दीप उजळले सुंदर कर्पूर दीपे विश्वंभर व वाळीला सुंदर जगदात्मा मंत्रोक्षे अर्पण दिव्य सिंहासनी बैसून सभे बैसले सुरगण करती गायन सप्तस्वरे आपण उभा ठाकून चामर आणि विभजन वादिती सेवक पूर्ण आदर्श दर्शन दिगरे यशापरी मानस पूजा करता झाला भक्त माझा ते मग पावले काशी राजा पाके बाहुजा स्वनयनी दधी मृत क्षीर म्या भक्षले अपार मदांगापासून समुद्र सुटले पाझर तयाचे भुक्त शेष पात्री रागिले ते तो नैनी देखिले हे कुणी आश्चर्य वाटले मन कटले नृपाचे मग मने नृप पुंगव वचन दे क देवे देव मने दंडकारण्य भक्तराव पूजा सर्व केली तेने ते देव उपतिष्ठही प्रत्यक्षमा दैनी देखिले भक्तीची महिमा आगळे कैसी वर्णिली जाईल म्हणून धन्य ते भक्त जे भगवंती अनुरक्त मानस पूजनी भगवंत केला आप्त जयांनी ऐसी या भक्तांचे दर्शन घ्यावे आदरेले करून तेने चुके जन्म मरण भवतन्न पूर्वजा मग मन देवासी तो पहावा हे मानसी करी कैसे त्या स्थळासी जैन वेगेसी हे सांगावे ऐकून नृपवचन देव म्हणे करी गमन दर्शन वांछित तुझे मना तरी ते स्थान पहावे तुवा तदाश्रम मंडळा जाऊन घे गुरुशुंडी दर्शन करुणी त्यांचे पूजन विवाह लागून बाजारी यज्ञ प्रार्थना करून सांगावे माझे वचन विनायक कश्यपनंदन मम सदन आलाचे तोही तुझे दर्शन अपेक्षित तुझे पूजन परी मम सदना येऊन सकळ कारण करी सर्व ऐकून माझ्या विधान गुरुशंडी सद्भक्तदान येईल क्षण मात्र करून दर्शना लागून माझी या देवाज्ञा वंदनशिरी पूजनाच्या लीळा धरकरी तो नीर कर्म का ते धरी अश्वावरी अरुढला वायुवेगे करण वैराग्याश्वी बैसन अविद्यावन त्यागुण माया नदी उतरून गेला अहंगिरी अतिक्रमित साधन देश उल्लंघित शनी मार्गक्रमित पातला भक्त आश्रमाचे राजाश्वावरून उतरला भूशृंडी स्मरणात प्रणिपात केला देखुनी परम संतोषला तेने हिमानीला नृपत्तम दिदले रम्य आसन वैश्विला तदाज्ञे करून आश्रम पाहिला स्वर्गभवन तयासा म्हणून निर्मळ पुण्य सरोवरे विशाळ अद्वैत कमळनी पुष्कळ मुमुक्षु सेविदेवळे कुळ सुसरे बोलती केवळ तकटांगी वृक्षलता पुष्पफळे समस्ता अनिळ संगे डोलता परिचारिता श्रद्धां सुगर्भ आश्रम पादनैनी वैकुंठ कैलासे तुळणी वरिष्ठ सत्यलोकिनी वेदध्वनियुक्त सदा शास्त्रघोष होती पुष्कळ शिष्य शाखाध्ययनाशीळ स्वधर्मी रथ सगळ अग्नहोत्रस्थळ विराजित तयाश्रमी मुनीश्वर अस्ति जैसे भास्कर देखून याचे अंतर हर्षातुर आकारे मग मुनीसी वर्तमान
दत्ताचा निवेदन करणे ते यांचे पूजन सांगे गजानन ते भाग्यले तो मम सज्ञी असे सकळ वैभवे विलसे ज्याच्या स्मरणे ब्रह्मवंश आशिष नाशे अज्ञान ऐकुनी तयांचे वचन भृशंडी म्हणे तुकोन विनायकाचे दर्शन करसी तुकोन महाराजा ऐकुनी भृशंडीचे वचन मज करी निवेदन भास्कर वंशी उत्पन्न झालो स्थान वाराणसी कश्यप नीत सुत तो तुझ्या आराध्य दैवत तो विनायक मम सदनाथ असे संप्राप्त जगदीशा भाद्रपद शुक्ल चतुर्थीची तुवा पूजा केली मानसी ते उपदिष्ट देवतयासी प्रत्यक्ष नैनासी देखीला म्या शेषान्न वाचलेला गेले त्या मनाने देखिले मज हे अपूर्व वाटले मानसिक झाले सत्य कैसे तू असी दंडकारण्यात विनय कसे कासीत प्रत्यक्ष येथे समस्त बुद्धिकांत सेविले सकळ भक्त शिरोमणी तपस्वी पुण्यखानी स्वमुखी तुझ देवामानी मंदिनी शोभूषण तिथे घ्यावे दर्शन म्हणून आव्यामुख घेऊन तव दर्शनामृतपान मज लागून जागले तरी आता इथून स्वामींनी करावे प्रयाण घ्यावे विनायक दर्शन मम सदन पावन कीजे कुणी नृपाची वाणी पुरुषंडी विस्मय करी मनी सत्यासत्य न जाणोनी करी मुनी प्रश्न त्याते जो वेद विद्या गोचर वेदांतान कळे पार ज्यापासून विश्वविस्तार चराचर पट तंतू तो तुझी असग्नी कैसा असे अंदिनी हा संध्या माझे मनी तरी येथूनही जाय तू मासिया दर्शनार्थ अमर्यादी समस्त तो मी आश्रम त्यक्त कैसा येऊ तेथे नृपवर्या तुझे गृही जगदीश्वर तरी गती स्वरूपाकार आर्या माझा साक्षात्कार तो मंदिर पाहिर्मी ऐकोनी मुनींचे वचन राजा म्हणे एक सावधान अंधरूपी गजनान कोण महिमान सांगित्याचे जय धर्माचा अभिप्राय अधर्माचा उद्भव तय अवतारे देवदेव मारी दानवलंगनी दुरादसते कदमनी देवे 56 रुपये तरुणी धराम कर्तृणी सुखत्रिभुवनी दिदले कश्यप संगती लागून बहुत रुपये धरून दिले ते असे वरदान त्रिभुवन वैश्विनी जे ही ज्याच्या काळी चिंतिला हृदय कमळी रुपये धरून मनमाळी यावेळी प्रकटला युगानुयुगी अवतार धरून करी धर्मोच्चार म्हणून स्वरूपाचा पार विधी खरी करणे अशेष सहाय्य स्त्रानने शेष स्तौकाश गेल्या कारणे तया ते जाणावे कोणे वेदे मौन्य धरली जेथे सांप्रत काश्यपनंदिनी अवतरला जगद्योनी विनायक तया लागोने अभिधान पवित्र कसे 7 वर्षांचा बाळ परिक्रम ज्यांच्या बाळ अद्भुत मारिले खळ ते प्रबळ अमरासी धुम्रासायसा बळे तोडुनी पाहिला भौमही मंडळी राक्षस सोडवले महाबळे केली गुळी तयांजी वायुरूपे बाळरूपे असुर पाशादी खर कुंजर जृंभार राक्षसी जगदीश्वर फोडून शिरी पाळीबाई व्याघ्रमुख ज्वाळामुख तिसरा दारुण देख लिले करुणी अनेका मारी विनायक पाळपणी ब्रह्मादित्य ते शक्त ते कर्म करी भगवांत त्याची रूपे आनंद कोण शक्त वर्णावया तथापि तुवा केला प्रश्न त्याचे रूप सांगेन ब्रह्मचारी कश्यपनंदन पूर्वी चतुर्भुज जाण दिव्य कांती दिव्य माल्यांबरधर दिव्य अलंकारयुक्त शरीर धीमानदीप दिव्यायुधर दिव्यगंगे सुंदर चरित्री उपजता देखील नैनी उगवले जैसे कोटी प्रधानी काश्यपे प्रार्थना म्हणून प्रकृत नैनी जागला ऐकुनी रायाची वाणी घोरे भूषिंडी मुनी जो देव माझ्या ध्यानी गोचर असे मनी सर्वदा त्याचे स्वरूप वर्णन करतो एक सावधान तरी मुळी जो प्राणवान ज्यापासून विश्वगे शूर्पकर्ण गदंत माझी चंद्रमा शोभत उगवले कोटी भास्वत तेज अद्भुत दयाजे भावधरिता त्याची जरणी शून्यावरात होय मजला कुणी याद लागे देव ऋषी मुनी वंचिता मुनी प्राप्त नव्हे ते स्वरूपता मुक्ती मज देता जो बुद्धिवती त्यावी नाना चित्ती न धरी कत्वांची जाणू एकूणी मुनींचे वचन राजा चिंता विघ्न गुण मने मी आता होतो भाग्यवान खऱ्याश्रम भाग्यवान जागलो घोर पर्वत लंघून गगन मने त्यागून अनोध्यावय दर्शन रवेसे वन्य अनुसप्रा स्तंतो सर्व राहिले त्यांचे दर्शन मात्र झाले परी मना मन नाही मिळाले नाही घडले सेवन साधू कृपा जैन होय ते वाचुनी सार्थक काय न चुके सांगे भय दुःख आहे तयासी भवसागरासी तारक सत्समागम एक इतर संग दुःखदायक करते मूर्ख नव्हे त्या म्हणून यात महामुनी पाहिल कृपा दृष्टी करुणी श्रमात आलो म्हणून नाही मन लागी लाभ झाला
आता कराव्या गमन सामर्थ्य नाही मज लागून उत्सगेला निघून जेवी जीवनहीन मकर ऐसे सोबत चिंताग्रंथ झाला असे मूर्पनाथ ते पुरुषुंडी ज्याला देखत मनी द्रवत उद्योगे मग राजा जवळी पाचारीला मस्तकी असत ठेवीला मने नेत्र जागी उगवला जाय काशीला क्षण मात्रे ऐकून मुनींचे वचन राय लाविले दान एक क्षण मात्रे करून पावला धरानो वनवासी गेहांगर्गत आपले राय सगन देखिले विनायका ते सेविले निवेदले वर्तमान यथार्थवालोचमन परिमुनी नायके वचन त्याने खेत झाला पूर्ण विनायक कोण नयनी ऐकून त्याची वाणी गलित झालो मी मनी मग त्याने हात ठेवणी मूर्ती मज या असतानी पाठविले नित्य तोचे भूषिंड रुपे स्वगुण लाभ नाही मज लागुन जसा दास निम्न होत असे तेथे श्री गणेश पुराणोत्तरखंडे नृप प्रत्यागमनो नाम षोडशोऽध्याय बोधः जय गजानन जय गजानन जय गजानन।